सर्वात लाडके ब्लॉगर महेश दादा. सिटी जास्त आवडतं की गाव जास्त आवडतं? तर बघणारे लोक कोण आहे? मुंबई, पुणे. व्हायरल झाले ते म्हणजे प्रत्येक शिंदे. आता तुम्ही काय नेमकं असं कोण आहे तुम्ही? किंवा आज त्याच्या का पैसा आला इथून मागे होता पण का नव्हता? तर प्रतीक शिंदे हा एकदम महेश जाधव तुम्हाला बोलला होता की ब्लॉग हे बघणं कमी झालंय. आधी त्याचं ट्रेंड कधीच जायला होतं. मी किती घेतात एक कोलॅबरेशन. त्यांनी पहिली रील केली 500 रुपयामध्ये आणि आज त्याची प्राइस आहे. प्रमोशन मध्येच मुली पण दिसत आहे. माझ्या लग्नात मला प्रश्न पडलाय मी नेमकं करा आणि काय. गर्लफ्रेंड म्हणताय. आता सांगन तुम्हाला मी ती कसं ती मोठ्या लेवलच्या बॉयफ्रेंड होती पण तो माझा फॅन आहे. पार्ट टाइम जॉब पण करायचे. 2-3 वर्ष झाले घरून 1 रुपया पण घेतलेला नाही. लहानपण वगैरे कसं होतं? सोनू माऊक बद्दल तुम्ही डिस्कस करा. प्रशासन लय अवघड झालेलं आहे. आम्ही रेप केसेसवरच्या अशा काही व्हिडिओ बनवलेल्या ना मग त्याचं कसं म्हणणं होतं का डिलीट करा, घाबरून राहत आहे लोक. बरेचसे गावाकडचे तालुका लेवलचे मुलं म्हणतात की मुंबई पुण्याच्या मुली नको. तुम्ही जर गावाकडून सिटीत गेले तर तुम्ही काय शिकणार? यार एकदम मस्त आहे बरं का फॅशन सेन्स, आपण असं वागू. त्याच्यामुळे मग गावाकडच्या मुलांनी मुलींनी ना थोडस आपले लिमिट बघितले पाहिजे. तुझं आणि आदित्यचं रिलेशन कसं झालं? आदित्य आणि माझ्या एवढे भांडणं तर मी म्हणते जगात कोणी करत नसं. तुमच्या आयुष्यामध्ये तिसरा माणूस येतोय, हा तुमचा मित्र आहे, हा तिचा मित्र नाही. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला असं कळतं का हे दोघच जण इकडं मेसेज वगैरे किंवा मग नाही का काहीतरी तुम्हाला दिसायला लागले. दिवशी तुम्हाला ते दिसणार, त्या दिवशी तुमचं उत्तर काय राहील, तुम्ही काय करसाल. एक असतं ना एक माणूस कष्ट करून वर आलेला असतो आणि एक माणूस असा असतो का अचानक तुम्हाला